हॅलो, सुरभी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आज आपण बेसनचा पोला बनवूया, झटपट होणारा. तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी लांब कापून कांदा घेतलेला आहे. हे बघ, लांब कापून कांदा घेतलेला आहे. ते बटाटा घेतलेला आहे बारीक कापून, एकदम बारीक कापलेला आहे पातळ बटाटा. बेसन, तांदळाचं पीठ, मीठ, हळद, मसाला, मिरची, कोथिंबीर आणि पाणी. चला आता इथे एक मी भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात आपण हा असा कांदा लांब लांब कापलेला आहे तो टाकून घेऊया. आता त्याच्यात बटाटे, हिरवी मिरची, हळद, मसाला. आता इथे बेसन घेते. तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि ही कोथिंबीर. आता सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि हे बेसनचे पोहे छोट्या मुलांना तो भरपूरच आवडतो. हे झटपट होणारे पोले आहेत. आता याच्यात थोडं थोडं पाणी करून मिक्स करायचं. एकदमच पाणी नाही ओतायचं, नाहीतर मग ते एकदम पातळ होईल. थोडं थोडं करून पाणी टाकायचं. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. चला आता इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम करत. आता त्याच्यात तेल टाकून घेऊया. आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण पोळी टाकूया याच्यात. अशा प्रकारे पोळी टाकून घ्यायची. आता आपण पलटून घेऊया. तर हे बघा, आपले बेसनचे पोळे तयार झालेले आहेत. हे बघा, दोन्ही साईडून झालेले. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पोळी तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा कसे झालेले आहे.